घोटी खुर्द गाव जे आहे ते घाट माथ्यावरती सगळ्यात उंच असणारं गाव आहे. पूर्णपणे ड्राय एरिया आमचा आहे. आधी पाणीच नसायचं गावाला. गावात पाणीच नाही, प्यायच्या पाण्याची मारामार व्हायची. गावची एक विहीर होती, तिथून पाणी शेंदून भरायचं घर खर्चाला. आमच्या हाताला गट्टे पडलेले आहेत ते पाणी शेंदून, कारण घागरीनं पाणी किती नेणार आहे. पहिले टँकरही चालू होतो. उन्हाळा मला वाटतं फेब्रुवारीपासून टँकर चालू व्हायचे. टँकर थांबायचे, वाट बघायची, तेवढेच 2-3 हांडे घागरी पाणी पाहिजे तेवढंच गुजरून चालायचं. शेतीची काय पाणीच नव्हतं, कोरडं भाव. जेवढा पैसा घालला तेवढा निघत पण नव्हतं. उत्पन्न मिळत नव्हतं. अख्खं वर्षभर राबल्यानंतर 7-8 पोती धान्य मिळायचं. त्या धान्यावर कसं तरी गुजरून चालायची. काही परिस्थिती खराब होत होती. आणि मग गोपीचंद पडळकर यांच्या मार्फत नाम फाउंडेशनशी संपर्क आला आणि त्यांनी आम्हाला एक चेनचं पोकल्यान दिलं. 2018च्या मार्च 26ला आमचं काम चालू झालं. ते साधारण काम 59 दिवस चाललं. त्याच्यामध्ये आम्ही जवळजवळ 17-18 शेततळी केली इनलेट आउटलेटची, 7-8 बंधारे केले, CCT मारल्या. त्याचा परिणाम आम्हाला खूप चांगला झाला. पाण्या पातळीत वाढ झालेली. आम्हाला 2-3 बोर आमचे व्यवस्थित चालतात. 7-10 एकर बागायत आहे. आज तुम्ही बघताय हा जो ऊस दिसतोय, इकडं वर गहू दिसतोय, हरभरा दिसतोय, भाजीपाल्याची पिकं. आज इकडं पलीकडच्या बाजूला गेलं तर टोमॅटो पीक आहे, बटाटा पीक घेतलं जातंय. तर आत्ता आमच्या गावात 12 महिने 100 एकर क्षेत्र पाण्याखाली आहे. ही काही कमी गोष्ट नाही. जमिनीची पाण्याची पातळी वाढल्यामुळं आता बोर वगैरे पडल्यानंतर पाणी लागले. आता आमचं काहीच नव्हतं. एक विहीर झाली, 2-4 बोर झाले, सगळ्याला पाणी आहे. पाणी वाढल्यामुळं आता इथं शेततळ आहे आमचं. सगळा 7-5 शेततळ्यात करून पाणी चालू असते. सर पीक घेतलेलं आहे. वांगी आहेत, टमाटो आहेत, कांदा आहे, भुईमुग आहे, बैलांसाठी चारा केलेला आहे. सर्व आहे. व्यवस्थित आपले 1-2-3 कुटुंब चालतील एवढं उत्पन्न मिळू शकतं. म्हणजे मी आत्ता गेल्या वर्षी विहीर मारली मार्च महिन्यामध्ये. पटणार नाही साहेब, 7 फुटावर पाणी लागले, 7 फीट. आणि आत्ता हे सगळा ऊस तुम्हाला दिसतोय. माझं वर तिथं गहू आहे, हरभरा आहे. हा सगळा त्या एका विहिरीवरती भिजतोय. भरपूर बदल झाला. बाहेर जे मुलं जात होती ती आता गावी थांबली, शेती करायला लागली. पाण्याचा सोर्स वाढला. बऱ्यापैकी बागायत आमच्या भागात झालं. पहिला ऊस बघायला नव्हता. आता जवळजवळ 20-25 जणांचा ऊस आहे. आता जिथं शेतकरी बोर मारल तिथं बोरला पाणी मिळतंय. पूर्वी बोरला पाणी मिळत नव्हतं. पाणी झाल्यामुळं लोकांनी जनावरं वाढवली. 2-3 वर्षात दुग्ध व्यवसाय वाढलेला आहे. गावात प्रत्येकांची सुधारणा झालेली आहे. 100% नाम फाउंडेशनचा जर JCB आम्हाला मिळाला नसता तर ही परिस्थिती आज तुम्हाला दिसली नसती निश्चितपणे. त्यामुळं नाम फाउंडेशनचं आमच्या गावाच्या वतीनं, माझ्या वतीनं मी शतशः आभार मानतो.